बरं, अमृतानुभवातली ओवी कुणाला म्हणायची असेल तर म्हणा, काल परवा झालेली. आहे का लक्षात? छान उदाहरणं होती, दृष्टांत होते. आता 37वी घ्यायची आहे. 35-36 कुणाला काही म्हणायचं असेल तर बघा. हे दिसे असे असे तैसे असे, तरी चित्रेचे नि पाऊसे, ओला वसू का माणसे अगरातळी. आहे का लक्षात? सांगायचं असेल तर सांगा कोणाला. आता हे दिसे तैसे असे, जसं दिसतंय तसं हे सगळं आहे. म्हणजे ही अविद्या कशी आहे तर ते सगळ्या वेगवेगळ्या उदाहरणातनं सांगतायत. काय सांगितलं आता की जैसे आहे तसे, दिसे तैसे असे, जसं दिसतंय तसं हे आहे. कसं पण, तरी चित्रेचे नि पाऊसे, चित्रात जो पाऊस पडतो तर त्या चित्रातल्या पावसाप्रमाणे जर हा असेल, म्हणजे ही अविद्या असेल, तर काय होईल? चित्रामध्ये पावसाचा देखावा काढला तर तो जसा खराच असेल, तो जर खरा असेल तर त्या पावसाच्या पाण्यानं घरातली माणसे भिजावीत म्हणून म्हटलेलं आहे. ओला वसू का माणसे, किंवा काहींनी माणुसे म्हणले, काहींनी मानसे म्हणले. तर माणसे असा शब्द तिथं अभिप्रेत आहे. म्हणजे जसं दिसतंय तसं जर असेल, ही अविद्या जर खरी असेल, तर मग चित्रातल्या पावसाने घरातली माणसं भिजून जावीत. होईल का असं? चित्रात सुंदर म्हणजे पावसाचं सुंदर चित्र काढले, अगदी चित्रकार इतका की खराच तो पाऊस, आज खरा पाऊस पडलाय, पण त्यामुळे तुम्हाला वाटेल की आज आम्ही भिजलो ना सगळे. आम्ही पण भिजून आलो छानपैकी, खूप सुंदर वाटलं पहिल्या पावसात भिजायला. पण हे चित्रातल्या पावसाने जर भिजायला लागलो तर ते खरं होईल का? हो, नाही होणार. म्हणजे चित्रातला पाऊस हा काही आपल्याला भिजवू शकत नाही. तशी ही भासमान होणारी अविद्या काही आपल्याला खरी ती नाही आहे, तिचा नुसता भास आहे. अविद्येत जे जे काही दिसते हे सगळं चित्रातल्या पावसासारखं आहे. आत्तापर्यंत जी जी उदाहरणं घेतली त्यानुसार आहे. तर आता ही 36वी ओवी झाली होती. आता 37. इतका वेळ का नाही बोलल्या? बोला बोला. नाही, मी बोलत होते, म्हणजे कोणीच बोले ना म्हणून शेवटी मी बोलत राहिले. बोला. एका दुसऱ्या पुस्तकात हा हा, सांगा सांगा सांगा. दिसे तैसे करते, तरी पित्री पाऊले, मला काय वाचायला पाऊस आहे, पाऊस आहे, पाऊस आहे असा आहे शब्द. हा, अगरातळी. हा, अंधार जसा दिसतो तसा जर तो खरोखर काळा पदार्थ असता तर तो पाण्यात कालवून घेता आले असते का? व मग शाई करता काजळ मिळविण्याची उठाठेव तरी कोणी कशाला केली असती? असा अर्थ काढला या पुस्तकामध्ये. नाही नाही नाही, तो ती ओवी पुढची आहे ताई. कालवुनी अंधारे लिहो येती अक्षरे, तरी मसीची ये बोरवारे का शिणावे. त्याच्या आधीची ही ओवी. काय बरोबर आहे. हा, डोळ्यांनी प्रॉब्लेम झाला, गडबड झाली. हा, प्रत्यक्ष दिसणारे जग जसे दिसते तसेच अविद्या कार्य यथार्थ असते. तर चित्रात काढलेल्या पावसाने माणसे, भाताचे आगरे व तळी भिजून नसती का गेली? बरोबर. असं आहे. हा, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि त्याच्या पुढची ती ओवी. हा, मग त्याच्या पुढची पण वाचा, ती पण झालेली आहे आपली, जे तुम्ही वाचलं ना मगाशी. हा, ती पण झालेली आहे. कालवुनी अंधारे लिहो येती अक्षरे, तरी मसीची ओखारे का पिणावे. एक मिनिट. हा, अंधार कसा दिसतो तसा जो तो खरोखर काळा पदार्थ असता तर तो पाण्यात कालवून लिहिता आले असते. व मग शाई करता कागद तरी कोणी कशाला केली असते? बरोबर. हा, बरोबर, अगदी बरोबर. तर जर अंधारच आपल्याला अंधाराच्या साह्यानं जर सगळं करता आलं असतं तर मग शाई करायची गरजच नव्हती. शाई करण्यासाठी आता तुम्हाला माहिती असेल तर, मला आठवतं आम्ही लहान असताना एक मायाळू नावाचा वेल असायचा. आळूसारखं, आळूची पानं असतात आणि मायाळूचा वेल असतो. छोटी छोटी पानं त्याला असायची आणि त्याला अशी काळ्या रंगाची फळं यायची. आणि ती फळं काढली
तर त्यातनं सुंदर शाई तयार व्हायची. किंवा हल्ली शाई तयार करण्यासाठी वेगवेगळे प्रक्रिया रासायनिक वगैरे केल्या जातात. पण जर त्या अंधाराची शाई झाली असती आणि सगळं जर रेखाटता आलं असतं तर आपल्याला शाई करायची काही आटापिटा करावा लागला नसता, असं त्यांनी विचारले. म्हणजे पाण्यात कालवून अक्षरं लिहिता जर आली असती अंधारालाच, प्रत्येकानं थोडा थोडा अंधार घेतला असता, पाण्यात कालवला असता आणि आजचं लिखाणकाम पूर्ण केलं असतं. पूर्वीच्या काळी शाई पेन होते किंवा शाईचे दौत वगैरे असायची, त्याच्यासाठी शाईच लागायची. आता जेल पेन निघाले, पुन्हा साधे पेन निघाले, बॉल पेन निघाले आणि मग स्वतंत्र शाईची आपल्याला गरज नाही. हल्लीच्या मुलांना तुम्ही विचाराल, हे उदाहरण सांगाल, तर ते म्हणतील शाई कुठं लागते, हल्ली शाई लागतच नाही. पण आपण ते त्या ह्याच्यातनं गेलो, त्या पेजमधून, की शाई वापरून, पण ती शाई कशाची, अंधाराची जर करता आली असती तर खऱ्या शाई निर्माण कराव्या लागल्याच नसतं. तसं इथं आहे की अविद्या जर खरी असती तर मग हे सगळं तिचं जे अवडंबर आहे हे आपल्याला खरंच वाटलं असतं, पण ते खरं नाही आहे हे समजावून देण्यासाठी ही सगळी उदाहरणं किंवा हे सगळे दृष्टांत दिलेत. आता त्याच्या पुढचं बघायचं आहे आपल्याला. तरी ही जरा गडबडीत झाली होती, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. कालवनी अंधारे लिहो येती अक्षरे, तरी मसीची या वोरभारे का सिणावे. वोरभारे म्हणजे खटपट, म्हणजे एवढी खटपट करून, मसी म्हणजे शाई, का सिणावे, कशाला शिण करून घ्यायचा. पूर्वी निदान बाजारात जायला लागायचं, ते दूध आणायचे किंवा छोट्या छोट्या दौत आपण तयार करायचो. अशी पावडरही मिळणार, ती पाण्यात घालायची. जर अंधाराची शाईच भरायला लागली तर हे कशाला आटापिटा कोण करेल किंवा काय करायची गरज आहे का. अशी ही 36वी ओवी झाली. आता 37वी पहा. तुम्ही बरोबर सांगितलं, पण काहींनी पुन्हा त्या दिवशी मला म्हणल्या होत्या कोणीतरी की ताई ही पुढची ओवी जरा गडबडीत झाली, तर आज पुन्हा ती आपण पुनरावृत्ती केली. आता त्याच्यावरही भरपूर जणांनी काय काय सांगितलेलं असेल, थोडंसं बघायचं असेल तर बघूया. रात्रीचा गडद अंधार असतो आणि काळ्या शाईप्रमाणे हा अंधार अगदी काळा काळा असतो. आपण जास्ती करून निळी पण शाई वापरलेली आहे. आणि हा अंधार कालवून आपल्याला जर अक्षरं लिहिता आली असती तर मग शाई करण्याची खटपट कशाला करायची. पण अंधार कधी कालवता येईल का? नाही येणार. अंधार काही असा घनरूप नाही आहे की जो पाण्यात घालून आपल्याला कालवता येईल. आणि तो सुद्धा भासच आहे, भासमान आहे अंधार हा. थोडक्यात अंधार आणि अविद्या ही दोन्ही सारखीच आहेत. दोन्ही वास्तविक निरुपयोगी आहेत. या सत्याचा स्वीकार करावाच लागतो. म्हणजे अविद्या ही अस्तित्वात नाही, ती भासमान आहे. सगळ्या ज्या आत्तापर्यंत जी जी उदाहरणं पाहिली त्या सगळ्या उदाहरणाप्रमाणे, मग त्या काय म्हणू आपण, वांझ किंवा तिला वेगळा शब्द वापरलेला आहे, तर तिची मुलं, आता पुढच्या ह्याच्यात तर इतकी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत ना, ह्याच पुनरावृत्ती करतात, पण तुमच्या डोक्यावर ठसवण्याचं काम करतात ज्ञानदेव, तुमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या. आता अजून एक उदाहरण जे दिलं आहे ते बघा. आकाश काय निळे, न देख तू हे डोळे, तेवी अविद्येची टवाळे, जाणो जाणो निघेई. आता खरं आपण नेहमी बघतो तेव्हा आपल्याला आकाश जास्त करून निळंच दिसतं, नाही का. पण आकाश जरी डोळ्यांना निळं दिसत असलं तरी खरं आहे का आकाश. म्हणजे मला तरी आठवतं, लहानपणी आम्ही त्या बावधन म्हणून गावी राहत होतो आणि तिथे एक सोनजाईचा डोंगर होता. ट्रिप न्यायचे, सहलीला जायचो आणि असं वाटायचं की त्या डोंगरावर गेलं की आपल्याला त्या निळ्या आकाशाला हात पुरेल. आता हिमालयावर जाऊन आलो तरी आपला त्याच्या पुढे ते आकाश म्हणजे ती सगळी पोकळी आहे. मग ती खरी आहे का हो, आकाश हे खरं आहे का, नाही आहे. पण आकाश हा डोळ्यानं जरी आपल्याला हे जरी दिसत असलं तरी ते खरं नाही. तशी अविद्या आपल्याला वाटते पण ती नसूनही दिसते. अविद्या म्हणजे काय, अज्ञान. या अज्ञानानं जे जे काही दिसते हे सगळं खरं वाटते. म्हणून ती कशी आहे, टवाळे. टवाळे शब्द त्यांनी यांनी वापरलेला आहे. टवाळ म्हणजे खोटा भास. टवाळखोर कोणी म्हणतात ना, टवाळखोरपणे टवाळ करणारे असतात ते टवाळखोर असतात.
नको त्या गोष्टी काही बोलत असतात, कोणाबद्दलही काही बोलतात, ते खरं नसतं. तसं ही अविद्या पण टवाळच आहे, म्हणजे अनिर्वचनीय आहे. आता हा अनिर्वचनीय शब्द खूपदा जातो, पण आपल्याला नक्की कळत नाही. अनिर्वचनीय म्हणजे काय, की खोटी म्हणावी तर दिसतीये आणि खरी म्हणावी तर नाही आहे. म्हणजे जिच्याबद्दल खरं काही नीट बोलताच येत नाही, अशी ती गोष्ट आहे अनिर्वचनीय. जसं समजा अंधारावर छान निबंध लिहा म्हणलं तरी अंधारावर काय लिहिणार निबंध, काय त्याचं वर्णन करणार, कारण तोही भासच आहे. अंधाराचं आत्ता सांगितलं तसं थोडासा भाग घेऊन त्याची काही शाई बनवता येणार नाही आहे. किंवा मगाशी सांगितलं मनोरथांचे परिमळ, सगळे मनोरथातलेच कालचे ती उदाहरणं घेतलीच आपण परवा दिवशी, की छान पदार्थ केले, सगळे भरपूर वाढले आणि खा म्हटले. आता अगदी मोठी पंगत वाढली, 500 लोकांची वाढली आणि सगळंच हे कल्पनेतलंच, मनोरथातलंच. मग एखादा म्हणाल मला नाही ती जिलेबी आवडत, मग तो म्हणाल तुला काय पाहिजे, ठीक आहे मला बासुंदी पाहिजे, गुलाबजाम पाहिजे. लगेच त्याच्या पानात गुलाबजाम आले, पण हे कल्पनेचे मनोरथ आहे. ज्याला जे पाहिजे ते, किंवा मगाची जी गोष्ट सांगितली कल्पवृक्षाखाली, की त्याला मनोरथच असतात. मला किंवा एखादा मनुष्य बघा, ते मनोरथस्य किम फलम, अगदी 8वीला पाठ शिकवलेला मला आठवतं आहे, तुम्ही शिकला असाल कदाचित. एक मनुष्य असतो, भिक्षा मागून आणत असतो रोज. भिक्षेला पूर्वीच्या काळी त्याला पीठच मिळायचं. त्यानं असं छान एक गाडगं घेतलेलं होतं, आठवलं ना? हां हां, गाडग्यात सगळं ते पीठ त्यानं महिनाभराचं काय 2 महिन्याचं किंवा आठवड्याचं साठवलेलं असतं आणि त्याची साधी बाज किंवा साधी खाट असते, आता अगदी हल्लीच्या बेडसारखी नाही. त्याच्यावर तो झोपलेला असतो आणि तो काय कल्पना करतो, मनोरथच ना त्याचे सगळे. अरे वा म्हणतो, आज माझं मडकं हे बरोबर गाडगं भरलंय, आता छान. आता मी काय करीन, मस्तपैकी बाजारात जाईल, सगळं ते विकीन पीठ, मग मला खूप पैसे येतील, मग मी मोठा धनवान होईल, मग मी मोठं घर घेईन, मग घरामध्ये सगळ्या वस्तू आणीन, मग त्याची सगळी व्यवस्था करायला मग मला लग्न करावं लागेल, मग मी लग्न करीन. त्यांनी खूप वाढवलेलं होतं ते. मग लग्न करीन, मग मला बायको मिळेल छानपैकी, अगदी सुंदर असेल युवती, ती रोज मला छान छान पदार्थ करून घालेल. मग नंतर मला छान एखादं बाळ होणार आम्हाला, मग तो मुलगा होईल, त्याचं नाव मी अमुक अमुक ठेवीन. आणि आता म्हणतो की मी असा छान आता आराम करत पडलेला असेल, तेवढ्यात ते रडत 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 बाळ माझ्याजवळ येईल. तेव्हा मी तिला हाका मारीन, अगं सुंदरी, अगं सुंदरी, ये गं ये, त्या बाळाला उचलून ने. तर ती काही येत नाही किती हाका मारल्या तरी. आणि मग मला खूप राग येईल आणि मला राग आला की मी तिला मस्तपैकी लाथ मारीन. बघा आता कल्पनेत, मनोराज्यस्य फलम. आणि लाथ मारीन म्हणतो आणि ती लाथ त्याच्या त्या मडक्यावर पडते, गाडग्यावर पडते आणि सगळं पीठ त्याच्या अंगावर सांडतं. आता हे कल्पनेतच सगळं झालं, इतकं सगळं, मुलं मिळालं, बायको मिळाली, घर मिळालं, पैसा मिळाला. तसं कल्पनेतलंच जर सगळं पंचपक्वान्न, पंच काय अगदी 25 पक्वान्नसुद्धा त्यात आली तरी त्यांनी काही पोट भरणार आहे का हो? उपासच मिळणार. सगळे म्हणतील अहो एवढं आम्हाला बोलवलं, इतक्या लोकांना बोलवलं, 500 लोकांची पंगत बसवली आणि सगळं कल्पनेतच, खरं काहीच नाही ताटात. एवढासा एखादा तुकडा जरी दिला असता तरी तेवढा तरी खाल्ला असता, प्रत्येकाला वेगवेगळा पदार्थ नाही मिळत. तसं मृगजळ जिथं कोरडं आहे तिथंही कोरडंच आहे आणि जिथं मृगजळ नाही तिथंही कोरडंच आहे, म्हणजे त्याचाही नुसता भासच आहे. तसं हे अविद्येचं कार्य आहे की प्रत्यक्ष दिसणारं जगत आहे, हे दिसतं पण खरं नसतं. म्हणून आमचे सर नेहमी एक म्हणायचे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जग म्हणजे जगातले सगळे फसतात. आता पुढची ओवी घेऊया. आकाश काय निळे न देख तू हे डोळे, ते तेवी अविद्येचे टवाळे जाणून निघे. ही सांगितली आता की अविद्येमध्ये अविद्या अशीच आहे आणि आकाशाप्रमाणेच आहे, काहीच दिसत नाही, निळं निळं असतं असं वाटतं. पण अविद्येचं कार्यसुद्धा हे सगळं जगत आहे आणि ते नसूनही दिसतं. ते टवाळं म्हणजे अनिर्वचनीय आहे.
आता बघा या देव ह्याचं जगताचं किती वर्णन केलं तरी ते कायम टिकणार आहे का हो? आपण अगदी आत्ता मगाशी सांगितलं तसं स्वर्गसुख जर मिळालं तर स्वर्गाचं सुख सगळे अगदी सांगतात आम्ही 5 स्टार 7 स्टारमध्ये राहिलो, असं असं सगळं होतं. पण ते किती वेळा अनुभवतो? तो काही क्षणांचा, काही दिवसांचा. परत आलं की आपलं आपलं घर बरं ना आपण बरं. तसं ह्या सगळ्या म्हणजे प्रत्यक्ष नसणाऱ्या गोष्टी या विद्येमध्ये आपण तिला खऱ्या मानतो. आणि आकाशाला जसं खरं मानतो तसं आकाशसुद्धा खरं म्हणजे निरवयव आहे, त्याला कुठलाही अवयव नाही, काही नाही. पण काहीही नसून सुद्धा ते आपल्याला निळेपणामुळं खरं वाटतं. तसं ज्ञानदेवांनी हा दृष्टांत मुद्दाम घातलाय की अनिर्वचनीय हे जगत कसं आहे, अविद्या कशी आहे, अनिर्वचनीय आहे. तिच्याबद्दल कितीही सांगितलं तरी ते खरं नाही आणि दिसत असली तरी ती खरी नाही. म्हणून अविद्या शब्दाच्या व्युत्पत्तीतून अविद्येचा अभाव सांगतात. आता पुढच्या ओवीमध्ये अविद्या कशी आहे ते 38मध्ये सांगितलं. पण आधी आपण याचं संस्कृत बघूया, काव्य बघूया आणि मग पुढची ओवी घेऊया. आकाशाची. नेत्राणि किमुनो सत्यं पश्यन्त्याकाशनीलतां. नेत्राणि किमुनो सत्यं पश्यन्त्याकाशनीलतां. तद्वदविद्यामिथ्यात्वं ज्ञातव्यं किल कोविदैः. तद्वदविद्यामिथ्यात्वं ज्ञातव्यं किल कोविदैः. नेत्राणि म्हणजे आपले नेत्र, डोळे. किमू म्हणजे काय, प्रश्न विचारलाय. नो सत्यम पश्यन्ती, खरंच पाहत नाहीत का. आकाश नीलताम, आकाशाचं निळेपण आपले डोळे पाहत नाहीत का. आज मात्र आता ते अंधारून आले, काळसर दिसते, पण एरवी निळं दिसतं, ते काही पाहत नाही का, आपण डोळ्यांनी पाहतो. तद्वत अविद्या मिथ्यात्व, त्याप्रमाणे अविद्येचं मिथ्यात्व आहे. म्हणून त्यांनी म्हणलंय, मराठीमध्ये टवाळे शब्द वापरलेला आहे, मिथ्येपणा, मिथ्याभास. तद्वद अविद्यान मिथ्यात्वं ज्ञातव्यं किल कोविदैः. कोविद म्हणजे जाणकार, विद्वान. त्यांनी ज्ञातव्यं म्हणजे जाणून घेण्याजोगी आहे. ही अविद्या आपण समजून घेतली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. तिचं सुद्धा ती जाणून घेतली की आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे ज्ञान हे खरं ज्ञान आहे. परमात्म्याचं ज्ञान हे सत्य आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ही अविद्या सगळी खोटी आहे, जगताचा भास सगळा खोटा आहे. पण तो आपल्याला खरा वाटतो, आकाशाच्या निळ्या रंगासारखा, असं त्यांनी सांगितलं. स्वरूपानंद काय म्हणतात. स्वरूपे अरूप, स्वरूपे अरूप, असोनी आकाश, भासते दृष्टीस नीलवर्ण. खरं त्याला स्वरूप कुठलंच नाही. त्या दिवशी पाहिली आपण, वेगवेगळ्या हे दिसत असतात, कल्पना करतो आपण, राजवाडे दिसतात, प्राणी दिसतात, माणसं दिसतात, त्याला गंधर्वनगरी म्हटलेलं आहे. तसं आता इथे म्हणतात स्वरूपानी अरूप आहे, म्हणजे स्वरूप वाटतं पण ते अरूप आहे. असोनी आकाश, भासते दृष्टीस नीलवर्ण. छान अगदी निळा, म्हणून आपण म्हणतो आकाशी रंगाची मला साडी पाहिजे, आकाशी रंगाचा ड्रेस पाहिजे. तर ते आकाशच खरं अस्तित्वात नाही, पण ते निळा रंग आपल्याला मोहून टाकत असतो. तैसा भ्रांती रूप अविद्येचा खेळ, तैसा भ्रांती रूप अविद्येचा खेळ, जाणावा केवळ लटिकाच. मधून मधून सांगतायत की तुम्हाला कशासाठी हे दृष्टांत सांगतोय मी, की तैसा म्हणजे त्याप्रमाणे, भ्रांतिरूप, भ्रांतीनं पूर्ण हे झालेला, मडलेला असा अविद्येचा खेळ आहे. अविद्येचा खेळ तसा आहे, जाणावा केवळ लटिकाच, आणि तो खेळ लटिकाच आहे. परवा आपल्याला मायावी म्हणजे जे जादूगार आहेत त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या त्याचं वर्णन केलेलं होतं. आणि कितीही तुम्ही खोटा सगळा संपत्तीनं काय म्हणू आपण, अलंकारांनी सगळं जरी घर भरून टाकलं तरी त्या जादूगाराच्या
खोट्या भासातलं आहे, खेळातलं आहे ते. आणि ते दागिने किंवा ते संपत्ती खरी आहे का हो? नाही आहे. तशी ही अविद्या खरी आहे का हो? नाही आहे. म्हणून ज्ञान फक्त सत्य आहे, खरं आहे, तेवढंच आपल्याला समजलं. मग अविद्या का म्हणतात? आता अविद्या आणि माया हे दोन्ही शब्द आपण शिकलेले आहोत. भगवंताची माया आहे. मायेनं हे सगळं जग निर्माण केलेलं आहे. आणि तीच थोडीशी वर्षाप्रतीला मोठ्या प्रमाणावर म्हणलं की ती अविद्या आहे. जसं मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी नसते ती माया, तसं अविद्येचं काय सांगतात? म्हणजे नाही, न विद्यते सा अविद्या. जी विद्यमान नाही, जी अस्तित्वात नाही, ती अविद्या आहे. आणि या म्हणजे जी न विद्यते, जी अस्तित्वातच नसते, असतच नाही, म्हणजे जी नसते ती अविद्या. म्हणजे अविद्या ह्या नावानं मी विद्यमानच नाही असं जणू काही अविद्या सांगत असते की मी नाही आहे, अविद्या आहे, मी नाहीच आहे. आणि ज्ञान जे आहे ते मात्र आहे. परब्रह्माचं ज्ञान हे कायम आहे. हजारो लाखो अब्ज वर्षापूर्वीही जे होतं, पुढच्याही कितीही काळानंतर म्हणलं तरी ते अस्तित्वात असणार आहे. 4 युग येऊन गेली, सगळं नष्ट झालं तरी पुन्हा जो आहे, जे आहे ते आता आपण विष्णू सहस्रनामातही पाहतोय की जे चिरंतन आहे. असं हे परमात्मतत्व आहे, असं हे ज्ञान आहे. आणि अविद्या ही चिरंतन नाही. तर 39व्या ओवीत तेच अनिर्वाच्यपण, जे मगाशी जे सांगितलं तेच पुन्हा तिथं घेत आहेत. आणि ये अनिर्वाच्यपण जे दुजेही देवांगण, आपुल्या अभावी आपण साधी तसे. आता आणि इये म्हणजे हिच्या बाबतीत, म्हणजेच या अविद्येनं काय केले? अनिर्वाच्यपण. ती अनिर्वाच्यपणाची काय करते? दुजेही देवांगण म्हणजे शपथ किंवा प्रतिज्ञा. दुजे म्हणजे दुसरी. ती दुसरी शपथ घेते. काय शपथ घेते? मी अनिर्वाच्य आहे, मी माझ्याबद्दल कोणालाच काही सांगता येणार नाही. आणि मग ती आपुल्या अभावी आपण साधित असे. आपला अभाव आपणच सांगत असे. आता जे खरं नसतं त्याच्याबद्दल किती शपथ घेतली तरी काही उपयोग आहे का हो? नाही. जी गोष्ट खरी असते ती आपण नक्की म्हणतो की देवा शपथ खरं सांगेन. आता तो गोपाळकृष्ण छोटासा 5 वर्षाचा, त्या दिवशी मी ती जेव्हा कहाणी सांगितली गोपाळकृष्णाची, की आगवाई मी तुला खरं सांगतोय, खरंच इथं मोठ्या उंदरावर बसून गणपती आला, तुझा हाराभर सगळा नैवेद्य मोदकांचा आणि त्या लाडवांचा त्याने एका क्षणात त्या काय म्हणायचं त्याच्या सोंडेमध्ये उचलला आणि भर दिशी गप्पन खाऊन टाकला. त्याच्याबरोबर हजारो छोटे उंदरांची पलटण आली होती आणि ती घेऊन गेली म्हणे सगळं. ते म्हणजे त्याच्या मागं पळत गेली पुन्हा. ताई म्हणते काय थापा मारतोस तू, असं कधी होईल का? असा गणपती येईल का? मला माहिती आहे तुझ्या बाता, तू स्वतः खाल्लेलं असेल, मी खाल्लं असेल तर माझ्या तोंडाला नाही का लागणार? बरं एवढ्या हजार ह्याच्यातला एखादा खाली नाही का सांडणार? आता हे सगळं लटकं होतं, त्यांना सांगितलेलंही खोटं होतं, पण तो खरा आहे, तो परमात्मा खरा आहे. हे कशावरून कळतं? ती म्हणते तोंड दाखव, नाही तर तुला एक अशी लावून देते. तोंड उघडलं तर आतमध्ये तिला तो बाळकृष्णही दिसतोय, गणपती दिसतोय, ते उंदीरही दिसत आहेत, तो ह्याचा हाराही दिसतोय, तो गणपती स्वतः खातोय, हाही भुकेलेला त्याच्याकडं पाहतोय. मग त्यातला गणपती हिला समजावून देतो. ही त्यात दिसतीये की अगं माते, तो खूप भुकेलेला आहे, त्याला पटकन खायला दे, पहिला नैवेद्य दे सगळा. अशी ही लटिकी माय आहे किंवा अविद्या आहे की जी नाही आहे, पण ती सांगते की मीच आहे. तो सांगतो मीच माझ्या देखत त्यानं खाऊन टाकलेलं आहे. ही सगळी अविद्या किंवा ही जी माया आहे ती. आणि पुन्हा तो शपथ घेऊन सांगतो की आई देवाची शपथ, तुझी शपथ घेऊन सांगतो, हे मी खरं सांगतोय. तशी ही अविद्या शपथ घेऊन सांगते की मी नाही आहे. आता जी गोष्ट नाही ती शपथ घेऊन कशाला सांगायला पाहिजे? अशी गंमत आहे सगळी. आणि अनिर्वाच्यपण ते दुजेही देवांगण, आपुल्या अभावी आपण साधी तसे.
आपला अभाव आपणच सांगते की मी नाही आहे, हे मी शपथ घेऊन सांगते. मग शपथ घेऊन कशाला ते नाही आहे ते सांगायचं आहे? जे नाहीच आहे ते नाहीच आहे. म्हणजे अविद्येचा अभाव हा व्युत्पत्तीनं सिद्ध झाला आहे. ही जी ओवी आहे याच्यामध्ये श्रुती युक्ती सगळ्यांनी अविद्या मानलेली आहे. तिचं अनिर्वाच्यपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि अविद्या असं शपथ करून सांगते की मी अभावरूप आहे. याचा अभिप्रायच असा आहे की सत आणि असत याच्याहून ते विलक्षण आहे. अविद्या सत पण नाही आणि असत पण नाही, ती अनिर्वचनीय आहे. आता ज्या वेळेला शुक्ती म्हणजे शिंपला असतो आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला चांदी दिसते, पण चांदीसारखा तो भास असतो. खरी चांदी असते का? हो, नाही. म्हणजे तिथं पण सत नाही आणि असतही नाही. ती चांदीही नसते आणि चांदीसारखी वाटते. म्हणजे त्या शुक्तीचं किंवा त्या शिंपल्याचं ज्ञान आपल्याला चांदीच्या रूपानं होतं. म्हणजे असत म्हणावं तर ते भ्रांती काळामध्ये प्रत्यक्ष प्रतीत होतं आणि त्यामुळे त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. सगळ्या उदाहरणांचं तसंच बघा तुम्ही. आणि मग ब्रह्मज्ञान झालं की ही लटिकी पडते, ही खोटी ठरते, असत होते. पुन्हा ती दिसतच नाही, पुन्हा ती प्रतीतच होत नाही. म्हणजे सदसत म्हणावी तर ती नाही आहे पण आणि नाही पण असं नाहीच आहे, ती नाहीच आहे. ते दोन्ही धर्म तिच्या ठिकाणी एका वेळेला राहू शकत नाहीत. आता त्याच्यासाठी पुढं छान उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं आपण उद्याला पाहूया, तेव्हा लक्षात येईल की आहे आणि नाही हे दोन्ही असू शकत नाही एका वेळेला. एक तर येस ऑर नो. आहे म्हटलं तर आहेच, नो म्हटलं की नाहीच. पण आहे पण म्हणता येत नाही, नाही पण म्हणता येत नाही, म्हणजेच ती अनिर्वचनीय आहे. हा शब्द आज लक्षात ठेवा. अनिर्वचनीय का म्हटले? की तिचं खरं रूप दिसत असलं तरी ती खरी नाही आणि खोटी म्हणावी तर डोळ्याला दिसतीये, भासमान होतीये. यातलं काय तुम्ही खोटं म्हणणार हो? आपण जन्माला आलो, लहानपणापासून आईवडिलांनी वाढवलं, आपल्याला भावंडं होती छान छान, त्यांच्याबरोबर खेळलो, मित्र झाले, हे सगळं तर पाहिलेलं आहे. पण आता बघा, आज सांगितलं तसं रोज एक 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 व्यक्ती निघून जात आहेत. म्हणजे चिरंतन आहे का? कोणी नाही, कुणाचंच अस्तित्व खरं नाही. आणि मग आपल्याला ते स्मशान वैराग्य येतं क्षणभरापुरतं की अरे आपलंही काय होणार आहे. आणि खरंच ना, आज फार वाईट वाटलं मला. मी ह्यांना म्हटलं की असा तुम्ही ऐकला असेल कोणाचा, ह्या दोन्ही घटना अशा घडल्या आहेत की त्यांच्या घरात दुसरं माणूस कोणी नव्हतं. म्हणजे मृत्यू हा एकट्यालाच गाठत असतो, पण घरात 4 माणसं असली तर निदान काहीतरी कुणाची तरी चाहूल असते. इथं कुणालाही कळलेलं नाही. जर त्या 2 दिवसही उठल्या नसत्या तर काहीच कळलं नसतं. पण शेजारणीला वाटलं की ह्या काल गावाहून आल्या आहेत आणि अजून उठल्या कशा नाहीत, म्हणून त्यांनी पार स्वतःच्या वरचं जाऊन दार तोडून खाली येऊन बघितलं, कारण खालचं दार बंद होतं. असा हा सगळा अविद्येचा खेळ आहे की चिरंतन नाहीच आहे, ती खरी नाहीच आहे. चिरंतन सोडा, नाहीच आहे. अशा घटना घडत असतात. असं म्हणता मॅडम, शेजारी बसलेले नवरा बायको असतात तरी गेलेलं कळत नाही. हो, मग तेच त्याही घटना पाहिल्या ना, अशा घडल्या. आत्ता एवढ्या तशाच घडल्या आहेत की बोलता बोलता एकदम शांत. म्हणजे म्हणजे रात्री झोपले गप्पा मारत आणि सकाळी उठून बघतात तर नाही. हो, मग आता माझ्या बहिणीच्या बाबतीत तेच झालं ना. 3 महिने झाले आता, तेच सांगितलं होतं. हो, ते तर मणियारची हा मित्रांचं योगा केलं, चहा ठेव माझ्या थर्मासमध्ये भरून, मग मी घेतो आणि ही म्हणते आता येईल, मग येईल हा इकडे चहा घेऊन. परत लोळला की काय, तिला वाटलं झोपलाय, जाऊन बघून आली. परत येऊन आली, आता जाऊ दे आपण डबा करूया. डबा केला तरी अजून एकदा, मग बघते जाऊन तर बापरे गेलेले शांत. मग तसंच झालं माझ्या बहिणीचं. रात्री 1 वाजता थोडासा काहीतरी त्यांना व्हायला लागला होता त्रास. तर म्हणे डॉक्टरकडे नेतीस का मला? तर ती म्हणली आत्ता रात्री कशी मी नेणार तुम्हाला एकटी, उद्या आपण मुलाला बोलवू, हे करू आणि मग जाऊ गाडी बिडी करून किंवा काय रिक्षा बिक्षात. शेजाऱ्यांना बोलवू म्हणे. शेजाऱ्यांना बोलवलं.
ते म्हणे आता रात्री कसं जायचो आपण, ताई सकाळी बघूया. बरं म्हणे मग मला काहीतरी कॉफी करून दे, थोडेसे 2 घास खायला दे. खायला घेतले त्यांनी रात्री 1 वाजता. पण मुरमुरे आपले फोडणीचे खाल्ले आणि 1 कप कॉफी प्याले आणि म्हणे बरं आता तूही झोप आणि मी झोपतो, म्हणून दोघंही झोपले. आता ही रोजच्या प्रमाणे उठली, आता चहा करून द्यायचा, काहीतरी पाहिजेच, नाश्ता करायला पाहिजे, करायला पाहिजे. उठताय ना, कुठे उठताय ना, काही हाक नाही, 1 नाही, 2 नाही, 3 नाही. जाऊन बघते तर सगळं थंड. तरी शेजाऱ्यांना बोलवून आणलं. ते म्हणे नाही संपलंय म्हणे ताई, आता काहीच नाही. असंच होतं म्हणजे नाही, इथं माणूस असूनही कळत नाही. आता घरात असो हा. केव्हा येईल हे काहीच माहित नाही. तो तुम्हाला सांगून येणार नाहीये, त्यामुळं ही जन्म मृत्यू त्याच्या हातातच ठेवलाय त्यांनी. हे सगळंच म्हणून असत आहे. ही सगळी अविद्या आहे. आपण तिच्यात ती खरी मानतोय, अविद्येला आपण खरं मानतोय. कर्म करीत राहा. आणि जो भगवंत आहे त्याला बघतही नाही, त्याची आठवणही काढत नाही. दिवसातल्या 24 तासातल्या आपण मला अगदी रोज मला असं वाटतं की फक्त 1 अर्धा तास कंपल्सरी जेवढं आहे तेवढं करावं आणि बाकीचे 23.5 तासातली पुन्हा 4-5 तासाची झोप सोडा. पण निदान 17-18 तास फक्त भगवंतासाठी. तर तसं होत नाही. आता ह्या अशा घटना घडल्या, जावंच लागतं. कोण आलं त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागतं. बाई आली बाईकडं बघा, म्हणजे नको त्यात आपलं आयुष्य चाललंय. खरं सांगते, मला आता हल्ली ते जाणवायला लागलेलं आहे. चला इदम म्हणा, कोणी म्हणत असेल प्रार्थना तर म्हणा. म्हण नंदा, आज तुझाच दिवस आहे. किंवा अनुराधा म्हणत असेल तर म्हण अनुराधा. होती ना मगाशी अनुराधा, म्हण म्हण प्रार्थना. पण म्हणा तुम्ही. नाही तूच म्हण. आज तुझ्याकडनंच ऐकायची मला. मॅडम लिहिलेली नाहीये ना पूर्ण. जेवढी येईल तेवढी म्हण. मी आरती म्हणते मग. बर ठीक आहे, मग राजेश्रीताई म्हणते किंवा नंदा म्हण ग. 1 मिनिट. काय रे ललिताताई, ललिताताई, राजश्रीताई, ललिताताई म्हणा. हा म्हणा. इदमुपकर्तुं भुवन मण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता स्थित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवं तदीयं वयच्चाल्पं विषयविपदा व्रात्यमनल्पं वाग्यत्नेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिष्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. छान म्हणली. म्हण आता अनुराधा आरती म्हण. आरती ज्ञानराजा महाकैवल्य
तेजा सेविती साधू संत मनु वेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी गीत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रकट हुय बोले विश्व ब्रह्माची केले नाम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु वेधला आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय. की पंढरीनाथ जय. ज्ञानदेवांना ही झालेली सेवा अर्पण करूया आणि तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला अर्पण करूया. खरं सांगू का, हे विषय इतक्या वेळा शिकतो आहोत, इतक्या प्रकारानं ऐकतो आहोत, तरीसुद्धा आपण या विद्येतनं बाहेर पडतोय का एवढा फक्त प्रत्येकानं रात्री झोपताना विचार करावा. आणि देवा मलाही हा विद्या संपून टाक आणि ज्ञानाचा प्रकाश दे, एवढंच त्यांना प्रार्थना करूया आणि आज आपल्या वाणीला विराम देऊया. ताई